पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत डॉक्टर सौ शुभा साठे लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर बंधूंच्या पत्नींनी भोगलेल्या संघर्षमय जीवनाची गाथा, त्या तिघी. अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत. आज या अभिवाचनाचा भाग 60वा. स्वामिनी, आता भाऊजींच्या दुखण्यानं गंभीर स्वरूप धारण केलं. पोटात सूज आली होती, असह्य वेदना होत होत्या. केवळ मुळातच ते धीराचे म्हणून हसत मुखानं सार सहन करत होते. पण औषध योजना करणाऱ्या वैद्यांना एक सारखे विनवत होते की माझ्या या जीवनाचा अंत करून टाक. हे भाना भाऊजींची राजकीय भविष्यवाणी खरी ठरली होती. पाकिस्ताननं भारतावर आक्रमण केलं होतं. यशवंतराव चव्हाण आपले संरक्षण मंत्री होते. एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करावा, हे गांधी नेहरूवादी धोरण सोडून त्यांनी लोकसभेत घोषणा केली की चढाईचा पवित्रा घेऊन भारतीय सैन्य 3 बाजूंनी लाहोर विभागात घुसलंय. स्वामिनी, ही वार्ता भाऊजींनी ऐकली आणि त्यांना इतका आनंद झाला. चीन बरोबरचं युद्ध हरल्याचं शल्य भाऊजींच्या मनातून पार धुवून निघालं. विजयाचं एक एक वृत्त येऊ लागलं तशी तशी त्यांची प्रकृती सुधारू लागली. 1966च्या जानेवारीत भाऊजींचं दुखणं पुन्हा विकोपास गेलं. पचनक्रिया बिघडल्यामुळे अन्नच वर्ज केलं त्यांनी. त्यांच्या सेवेसाठी 3 परिचारिका होत्या. त्या आळीपाळीनं 8-8 तास त्यांची सेवा करत. शिवाय बाळारावही होतेच आणि विक्रमही होता. भाऊजींच्या प्रकृतीची माहिती देणारी पत्रकं काढणं, पत्रकारांना योग्य ती माहिती पुरवणं ही जबाबदारी विक्रमनंच पार पाडली. पण तरीही मला चैन पडत नसल्यामुळं घरातलं सगळं आवरून दिवसाचे 5-6 तास मीही सदनावर जाऊन बसायचे. त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या खोलीत जाण्याची कोणाची हिंमत नसायची. अगदी बाळाराव आणि विश्वास सुद्धा त्यांनी हाक मारल्याशिवाय त्यांच्या खोलीत जात नसत. आम्ही बाहेरच असायचो, पण त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून असायचो. कारण आता त्यांना शरीर वेदना सहन होत नव्हत्या. अंथरुणावर उठून बसायचं तरी कुणाचा तरी आधार घ्यावा लागायचा. पण त्यांची बुद्धी अद्याप तल्लख होती. डोक्यात सतत देशरक्षणाचे विचार घोळत होते. पाकिस्तानशी तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री ताशकंदला गेले. ही वार्ता बाळारावांनी त्यांना सांगताच भाऊजी म्हणाले, अरे रे, उगाच गेले शास्त्रीजी. आता भारतीय सेना मागे घेण्यास त्यांच्यावर दडपण आणलं जाईल. पण शास्त्रीजींनी न डगमगता आपल्या निर्णयावर ठाम राहायला हवं. शेवटी पुन्हा एकदा भाऊजींच्या द्रष्टेपणाचा प्रत्यय आला. आपल्या सैन्यानं रक्ताचा सडा सांडून जी उपयुक्त ठाणी मिळवली होती ती ताशकंद करारानं भारताकडून हिरावून घेतली. हा धक्का पचवणं भाऊजींना फारच जड गेलं आणि आता ते स्वतःतच मग्न राहू लागले. प्रायोपवेशन करून आत्मसमर्पण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. चहामधून त्यांना नकळत जीवनसत्व मिसळून द्या असं डॉक्टरांनी सांगितलं. पण हे लक्षात आल्याबरोबर भाऊजींनी चहा घेणंच बंद केलं. प्रभातला अन जावयांना बोलावून घेतलं. प्रभावर भाऊजींचा खूप जीव होता. तिचं म्हणणं तरी ते ऐकतील असं वाटलं होतं. पण तिलाही भाऊजींनी स्पष्ट सांगितलं, माझा निश्चय कालत्रयीही फिरणार नाही. मग काय, प्रभातचाही नाईलाज झाला. भाऊजींचा अशक्तपणा वाढतच गेला
आवाज खोल जाऊ लागला. हळूहळू पायावर सूज चढली, घशातही सूज आली. अगं, तब्येतीच्या चौकशीसाठी आणि भाऊजींना लवकर बरं वाटावं म्हणून शुभेच्छा देण्यासाठी देशभरातून तारांचा ओघ सुरू झाला होता. स्वतः 100च्या घरात असलेल्या पंडित सातवळेकरांनी सुद्धा तार पाठवून भाऊजींच्या प्रकृतीची आस्थेनं चौकशी केली. भाऊजींचा विश्वास नाही हे माहिती असून सुद्धा लोकांनी स्वतःच्या समाधानासाठी मृत्युंजय महामंत्राचा पाठ सुरू केला होता. 23 फेब्रुवारीला अवस्था अधिकच बिकट झाली. नाडी क्षीण झाली, रक्तदाब खूपच खाली आला, पाणी सुद्धा गिळता येत नव्हतं. सगळेच आप्त स्वकीय हिंदू महासभेचे कार्यकर्ते आता सदनावर जमा झाले होते. मी पण मग विक्रमला आणि तुला नागपूरहून बोलावून घेतलं. 24 फेब्रुवारीला सकाळी परिचारिकेनं त्यांचं अंग पुसून स्वच्छ केलं, अंथरूण स्वच्छ केलं. तेव्हा त्यांनी प्रभातला, जावयांना, मला, बाळारावांना, विश्वासला, सोनबाईला खुणेनं आत बोलावून घेतलं. दोन्ही हात उंचावून नमस्कार केला आणि अत्यंत क्षीण स्वरात म्हणाले, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आता कैचे येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. कसं बस एवढं बोलले तरी त्यांना धाप लागली. आता आम्ही सगळ्यांनी सतत त्यांच्या अवतीभवतीच राहायचं ठरवलं. तरुणपणापासून त्यांनी ज्याला सतत आव्हान दिलं होतं आणि जो त्यांच्या समोर येण्यास धजत नव्हता, तो मृत्यू आता त्यांच्या शय्येपाशी येऊन उभा होता. प्रभा खूपच रडत होती. तिला सांभाळणं कठीण झालं होतं. विश्वास, सुंदर, जावईबुवा सगळेच शोकाकुल झाले होते. आणि विदुला आणि माधुरी, प्रभाच्या या मुली तर अगदीच कावऱ्या बावऱ्या झाल्या होत्या. 26 फेब्रुवारीला सकाळी डॉक्टरांनी सांगितलं, रक्तदाब नोंद घेण्यापलीकडे गेलाय आणि त्यांना ऊर्ध्व श्वासही सुरू झालाय. अखेर सगळे वैद्यकीय उपचार निष्फळ ठरले आणि सकाळी 11 वाजता भाऊजींनी आपला देह मृत्यूला अर्पण केला. पण आश्चर्य हे वाटतं स्वामींनी की जवळजवळ 22 दिवस तात्यांनी प्रायोपवेशन केलं. शरीरात इतकी शुष्कता वाढलेली असूनही ते शेवटच्या घटकेपर्यंत शुद्धीवर होते. सगळ्यांना ओळखत होते. प्रभातला त्यांनीच समजावलं. म्हणाले, कसलाही शोक करू नकोस. आलेला जीव कधीतरी परत जाणार हे ठरलेलंच आहे. इतकी वर्ष आपण एकमेकांच्या सहवासात राहिलो, यातच आनंद मान. खरोखरच ही सगळी भाऊजींच्या योग सामर्थ्याचीच कमाल. त्यांचा अंत्यविधी, अंत्ययात्रा त्यांच्या आयुष्याला आणि कार्याला साजेशीच झाली. आता सावरकर सदन मात्र फारच भकास, भयान आणि पोरकं झालं.
पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं डॉक्टर सौ शुभा साठे लिखित त्या तिघी या पुस्तकाचं अभिवाचन. या पुस्तक अभिवाचनाचा भाग 60वा आपण ऐकलात. अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.